कोकणाचा विकास हेच ध्येय अपेक्ष उमेदवार नागेश निमकर। कोकण हा आपला कॅलिफोर्निया आहे। कोकणातील पर्यटन व तरुणांच्या रोजगारासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली। गेल्या निवडणुकीपासून कोकण पदवीधर मतदारसंघातील साठी मी इच्छुक होतो। गेली 2 वर्षे ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा मी निश्चय केला आहे। 2 लाखांच्या वर मी मतदार नोंदणी केली असून यावेळी मतदार निश्चितच बदल घडवतील असा विश्वास नागेश निमकर यांनी व्यक्त केला। केरळनंतर आपल्या कोकणाकडे पर्यटकांचा ओढा आहे, मात्र सुविधांची वानवा आहे। कोकणातील रस्ते धड नाहीत। मुंबई गोवा महामार्ग अद्याप रखडलेला आहे। कोकणाचा विकास करायचा असेल तर रस्त्यांचे जाळे विणायला हवे। त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे नागेश निमकर यांनी सांगितले। पनवेल ते डहाणू रेल्वे सेवा सुरू होणे गरजेचे आहे। याबाबत पत्रव्यवहारही केला आहे। ही सेवा सुरू झाल्यास अनेकांना त्याचा फायदा होणार असून यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करत असल्याचे नागेश निमकर यांनी सांगितले। कोकणात तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा, तसेच कोकणातील उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे नागेश निमकर यांनी सांगितले। विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून मी नागेश निमकर उभा आहे, अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे। आणि या कोकणाच्या ज्या समस्या आहेत, अनेक वर्षापासून समस्या निर्माण झालेल्या आहेत। कोकणाचा विकास होताना दिसत नाही। मुंबई ठाणा आणि पनवेल पलीकडे कुठलाही कोकणामध्ये विकास होताना दिसत नाही आहे। ठाणे जिल्ह्यातला पालघर जिल्हा तसाच आहे, रायगड जिल्हा तसाच आहे, परत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। कोकणाला एवढा समुद्राचा एवढा चांगला वारसा मिळालेला आहे की त्या ठिकाणी पर्यटनासाठी खूप मोठा स्कोप आहे। आणि पुऱ्या भारतातून पर्यटनासाठी लोक केरळला जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात। मग कोकणात का जाऊ नये? कोकण हे कॅलिफोर्नियासारखे प्रदेश दिसते। निसर्गरम्य वातावरण आहे, पण कोकणामध्ये फक्त रोड रस्ते जरी कोकणामध्ये सीसी रोड झाले तरी लोकांना पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी जाता येईल। आता मुरुड जंजिरा अलिबागपर्यंत लोक पर्यटन करतात, पण त्याही पुढे कोकणातले लोकांना तिथं वाव मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे। जे पदवीधर आहेत त्यांना कोकणातून कोकण सोडून मुंबई आणि ठाण्याच्या ठिकाणी यावं लागतं काम करण्यासाठी। ही समस्या आहे। तसेच शहरामध्ये तर अजूनच जास्त समस्या आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल, त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे। आणि सर्वात गोष्ट म्हणजे जीवघेणा प्रवास, म्हणजे आता ट्रेनचा जीवघेणा प्रवास झाला आहे। मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये माझी वेबसाईट आहे माझेकोकण.com, त्याच्यामध्ये मी पनवेल टू डहाणू लोकल ट्रेनची मागणी केलेली आणि मी 80 मंत्र्यांना पत्र लिहिले। पार्लमेंटच्या मागच्या काळातल्या 80 मंत्र्यांना त्यांनी शिफारस करायला सांगितलेली आणि त्यांनी त्या रेल भवनला शिफारस केलेली आहे की हे जे यांचं जे मागणी आहे ही अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट जो केंद्र सरकारचा आहे त्याच्यामध्ये ठेवण्यात यावा आणि मंजुरी द्यावी। कारण लोकल ट्रेनमधून जे लोकल कल्याणवरून ट्रेन येते किंवा पनवेलवरून ट्रेन येते ते दादर वाया वसई जातात। तर याच्यामुळे काय होते, गर्दी एवढी प्रचंड वाढते की याच्यामध्ये रोज 1-2 माणसं मरत असतात। त्यांना कंपन्सेशनही काही मिळत नाही। मी कंपन्सेशनचा सुद्धा डेटा घेतलेला आहे। त्यांना काहीच कंपन्सेशन मिळत नाही आणि कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होत आहे या लोकल ट्रेनच्या या जीवघेण्या प्रवासामुळे। तर याच्यासाठी सुद्धा मी इतकंच नाही की मी विधान परिषदे म्हणून महाराष्ट्रपुरताच काम करत नाही आहे, मी केंद्र शासनाकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे। केंद्र शासनाकडे ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे मी ॲप्लिकेशन केलेले आहेत। माझ्या त्या वेबसाईटमध्ये सर्व मी जे काही विधायक कामं केलेले आहेत ते सर्व मी दिलेले आहे त्याच्यामध्ये। आणि ट्रेनची मेन समस्या, मुख्य समस्या आहे की लोक आज जीवघेणा प्रवास करतात, ते सुद्धा सुलभ व्हायला पाहिजे। ठाणे टू बोरिवली ही ट्रेन लोकल ट्रेन चालू झाली पाहिजे। प्रत्येक 15 मिनिटाला लोकल ट्रेन चालू झाली तर ईस्टर्न आणि वेस्टर्नची जी गर्दी आहे ती कमी होईल। मतदारांना एवढंच आवाहन करेन की माझ्याकडे जी कॅलिबर आहे, जे काम करण्याची, सामान्य जनतेसाठी जी लढण्याची माझी भूमिका असते नेहमी, तर 12 वर्ष झाले गेले जे उमेदवार होते मागचे निवडून आलेले त्यांनी काहीच काम केलेलं दिसत नाही। कोकणामध्ये भरीव काम केलेलं दिसत नाही। आज त्यांना 3 करोड रुपये प्रतिवर्षी आमदार निधी मिळत असतो, तर त्या आमदार निधीचं त्यांनी काय केलं ते कोकण पदवीधर मतदारांना हिशोब द्यायला पाहिजे। त्यांनी कुठे त्यांनी विधायक कामं केली, कुठे त्यांचे बोर्ड आहेत, हे सर्व दिसायला पाहिजे। तर हे दिसताना कुठे दिसत नाही की त्यांनी काय विधायक आतापर्यंत त्यांना आता तर 4 करोड रुपये आमदार निधी झालेला आहे। तर ते छोटी मोठी का होईना, खेडेगावात का होईना, कुठे रस्तेच नाही, कोणाला
गावामध्ये छोटे छोटे नाले आहेत, त्यांना छोटे छोटे ब्रिज बांधून हे छोटे मोठे तरी कामं केले तर ते विधायक कामं केल्यासारखे दिसतील, पण ते असं गेल्या 12 वर्षामध्ये दिसून आलेलं नाही. त्यामुळे मी अपक्ष उमेदवार उभा आहे या विधायक कामांसाठी. मला मतदारांनी भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच मी सांगू.